शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात आपल्यासोबत आहेत. साहेब, जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं. लाठीचार्ज झाला, अनेक विद्यार्थी जखमी झालेत, मुलींना सुद्धा मारहाण केली. कसं पाहताय संपूर्ण घटनेकडे? खरं म्हणजे लोकशाहीची गळा घोटणारं कृत्य या शासनाने केलेलं आहे. 1918 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड जसं झालं होतं आणि तिथे जसा जनरल डायर ज्याची निर्भत्सना आपण सगळ्यांनी केली, तसा जनरल डायर या देशामध्ये जन्माला आलेला आहे. नीटच्या परीक्षेमध्ये गोंधळ झाला, त्याच्यामध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अशा एवढ्या मोठ्या या गोंधळाला जबाबदार धरून धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री यांचा राजीनामा मागण्यासाठी अभिजित ठिपके, सोनम वांगचुक आणि इतर जे काही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद देशभरातून मिळाला. हा मिळालेला प्रतिसाद पाहून पोटसोळ उठलेल्या या सरकारने हे आंदोलन चिरडलं. अमानुष प्रकारचं तिथं यातना मुलींना, तरुण मुलांना दिल्या. करंट सोडला, प्रवाह सोडला, विद्युत विद्युत प्रवाह सोडला त्या बॅरिकेड्समध्ये. बॅरिकेड्स उंच उंच उभारलं, काठ्यांना खिळे लावले आणि मुलींच्या पार्श्वभागावरती काठीनं पाठीमागं सेक्शुअल असॉल्टचे गुन्हे जसे यांच्यावर दाखल करावेत अशा प्रकारचं काम यांनी केलेलं आहे. पोलिसांच्या वेशामध्ये गावगुंड त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. हे काही या विद्यार्थ्यांना हे काही पाकिस्तानी मुलं समजतायत का की देशद्रोही आहेत? अहो, यांना मुलं नाही आहेत का? यांना आम्हाला मुलं आहेत, सगळ्या लोकांना मुलं आहेत. मुलांच्या अभिलाषा, मुलांची स्वप्न, पालकांची स्वप्न या ठिकाणी धुळीस मिळवलेली असताना यांना जबाब विचारला तर यांना हे अतिरेकी म्हणतात, देशद्रोही म्हणतात, हिंदूद्रोही म्हणतात, अरक्तवादी म्हणतात. या सरकारमध्ये अतिशय घमंड आलेली आहे. यांना माज आलेला आहे सरकारला आणि हा माज उतरवण्याची वेळ आलेली आहे. मला खात्री आहे की विद्यार्थी जे जे विद्यार्थी या ठिकाणी लढतायत ते विद्यार्थी हा माज उतरवतील आणि सगळी जनता यांच्याकडे पाहत आहे. या सरकारला आता खाली उतरवण्याची वेळ मात्र निश्चित झालेली आहे. शिशुपालाचे 100 वध भरलेले आहे. आता यांचा रस्ता यांना ढकलून देणं, हाकलून देणं या सत्तेवरून आणि सरकार जे आहे बदलण्याची वेळ आलेली आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जवळपास राज्यातील सर्वच पक्ष पाठिंबा देत आहेत. दिल्लीतले अनेक नेते जे पाठिंबा देतात. असं असताना जे शेतकरी नेते म्हणून स्वतःला शेतकरी नेते म्हणतात सदाभाऊ खोत, यांनी विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हटलंय. कसं पाहता तुम्ही? सदाभाऊचं डोकं फिरलेलं आहे. सदाभाऊला मी मागे शेतकरी चळवळीत असताना आम्ही ऐकायचो, त्यांचं कौतुकानं ऐकायचो, त्यांना भेटल्यानंतर आम्हाला रिस्पेक्ट होता. पण सदाभाऊचं डोकं फिरले, बरळतायत ते. सदाभाऊचं शिक्षण किती झालंय हे मला विचारायची वेळ आलेली आहे. सदाभाऊ कोण होतास तू, काय झालास तू? तुम्हाला नीट म्हणजे काय हे तरी माहितीये का? तुमची मुलं किंवा आजूबाजूचे नातेवाईक नीटला बसलेत का? नीट कशासाठी खातात हे तरी माहितीये का? अरे, कोणी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला त्याच्यामध्ये अराजकतावादच दिसतोय? काय झालं या सरकारला? नरेंद्र, देवेंद्र, धर्मेंद्र या सगळ्यांचं डोकं फिरलेलं आहे. यांना अहम झालेला आहे, अहंकार आलेला आहे आणि लोकशाहीमध्ये असा अहंकार ज्यांना होतो त्याला लोकच घरी पाठवतात. हे या सगळ्यांनी ध्यानात ठेवावं. आणि मला खात्री आहे हे जे काही विद्यार्थी आणि पालक आहेत आणि जनता हे सगळं पाहते, हेच यांना धडा शिकवणार आहेत आणि यांना अक्षरशः यांची पळताप जी काही वाट आहे ती पुरे होणार आहे. पळता भुई यांना कमी होणार आहे. राहुल गांधी गेले तिथं, प्रियंका गांधी गेल्या तिथं, आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांनी. आता पोलिसांनी त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं. नाही नाही, पोलीस, मी ते सांगतो ना की पोलीस हे घरगड्यासारखं काम करतायत. पोलिसांना सुद्धा यांच्या अकली कुठे गहाण गेलेल्या आहेत. अहो, लोकशाहीमध्ये विरोधक असतात, त्यांनी सरकारला प्रश्न विचारायचे असतात, सरकारने उत्तरं द्यायचे असतात. जो कोणी यांना प्रश्न विचारतो तो देशद्रोही, तो यांच्या विरोधी, कुठला तरी यांच्यावर आरोप करायचा. अहो, तुम्ही राजकीय पक्षात राजकारणामध्ये लोकांची मतं घेऊन प्रश्न घेऊन गेला होतात आणि लोकांनी तुम्हाला मतं दिलेली आहेत. बरोबर आहे. आता मतं दिलेली जी लोक असतात सत्तेवर आल्यानंतर तुम्ही राजकीय पक्ष म्हणून आलात, परमनंट तुम्ही इथं कोणी तुम्हाला बसवलेलं नाहीये. काम करा चांगलं तर गादीवर राहाल, जर नाही केला तर लोक तुम्हाला अक्षरशः पकडून खाली उतरवणार आहेत. आणि म्हणून हा अहंकार आहे. पोलीस घरगड्यासारखं यांनी त्याचा वापर केलेला आहे. या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. मला वाटतं मग काही नेत्यांनी मागणी केली आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी. काही पोलीस त्याच्यामध्ये जे होते, वेश परिधान केलेले जे वेश होते, काही काठ्या घेऊन उभे होते, करंट सोडलेला आहे, मुलींना असॉल्ट केलेलं आहे, काहींना मानेवरती मारलेलं आहे आणि बरेचसे लोक त्या ठिकाणी मूर्छित अवस्थेत झाली. या सगळ्याची जी आहे ती न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. तुम्ही सुद्धा जाणार आहात अशी भूमिका तुम्ही व्यक्त केली. होय, आमचे उद्धव सेनेचे जे प्रमुख आहेत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे
हे ऑलरेडी जंतर मंतरवरती पोहोचलेले आहेत. आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे महाराष्ट्रातून या युवकांच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे. महाराष्ट्रात असेल, देशात असेल, जे काही बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी करण्यात याला अपयश आलेलं आहे. प्रश्न जे विद्यार्थी घेत आहेत त्यांच्यावरती अमानुष लाठी हल्ला होतोय आणि म्हणून त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या भागातील मी आहे, नगराध्यक्ष आहे, आमची काही टीम आहे, पक्षाचे प्रमुख नेते या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्या ठिकाणी उद्या आणि परवा आम्ही जाणार आहोत. बोईसर इथली जी विराज प्रोफाईल कंपनी आहे, त्या कंपनीच्या संचालकामुळे एका निष्पाप व्यक्तीच्या म्हणजे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली. अद्यापही त्या संचालक लोकांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाली नाही. काय मागणी असणार? तुम्ही एसपी सोबतही बोलला होता का दिवसापूर्वी? मी ठाणे जिल्ह्याचे एसपी श्रीयुत पाटील यांना बोललो होतो. त्या ठिकाणी जे काही विराज प्रोफाईलचे जे मालक आहेत गर्ग आणि कोचर यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. ते चौकशी करून सांगतो म्हणाले. मी पुन्हा त्यांना विचारून या विषयावर त्यांना जबाब विचारतो. जर झाली नसेल तर मी स्वतः सीपी आणि जे काही डीजी आहेत त्यांच्या सुद्धा चर्चा करून या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी हे जे काही जाधव परिवार आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. 29 तारखेला मोर्चा होते बुलढाण्यामध्ये, मोठा मोर्चा आयोजन केलं. काय नेमकं स्वरूप असणार आहे मोर्चाचं? किती लोक सहभागी होते साधारण? असं आहे, 29 तारखेचा जो मोर्चा आहे तो जातीच्या विरुद्ध नाही, हा सरकारच्या विरुद्ध आहे. कारण जो काही अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत, त्या 59 जातीमधील काही जातींना सामाजिक ऐक्य असलेल्या ह्या जातीमध्ये फोडून राजकीय घाट घालून राजकीय त्याचा लाभ घेण्याचा काही प्रयत्न जो आहे तो या विद्यमान सरकारचा सुरू आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की क्वांटिफाईड डाटा घ्या, त्याचं अन्वेषण करा, सगळ्यांचं एकमत करा. असं न करता या महोदयांनी लगोलग आपल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदयांनी लगोलग एक सदस्य समिती नियुक्त केली. त्यांचा काय अहवाल आला देव जाणे, त्यांनाच माहिती. त्या अहवालावर त्यांनी लोकांची मतं मागितली. आमच्या मताचं काय करायचंय नाही हे त्यांनाच माहिती. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आणि ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने सांगितलं. अहो, सुप्रीम कोर्टाने असं नाही सांगितलं. सुप्रीम कोर्टाने हे सांगितलंय की शासन याच्यावरती निर्णय घेऊ शकतं. आणि जसं मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय सर्वस्तरीय समाजातली काही लोकांची समिती नियुक्त केली होती, तशी समिती या ठिकाणी नियुक्त केली पाहिजे. तज्ज्ञांची मतं घेतली पाहिजे, जनगणना घेतली पाहिजे, मागासलेपणाचे काही डेटा घेतला पाहिजे. असं काही न करता हे सरकार राजकीय निर्णय घेण्याच्या पाठीमागे आहे, जे की मातंग समाज या 59 जातीमध्ये केवळ मातंग समाजातील काही, संपूर्ण समाज नव्हे, मातंग समाजातील काही लोक राजकीय अभिलाषेपोटी हे लांगून चालन करत आहे. आणि ते ठीक आहे, राजकारणामध्ये एखाद्या समाजाला एम्पॉवर करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करू शकता. शिक्षणाचं प्रमाण वाढवणे, नोकऱ्यामध्ये संध्या देणं, रोजगार मिळवून देणं, रिक्त जागा भरणं, हे सगळे उपाय आहेत ना. तुम्ही आणखी काही आणू शकता. असं न करता सरळ सरळ अ ब क ड असं उपवर्गी करून ही जी काही सामाजिक एकता आहे त्याला त्याच्यामध्ये बाजूला करायचं आणि ही एकता जी आहे ती खंडित करण्याचं काम हे सरकार करतंय. त्याला विरोध करण्यासाठी 29 तारखेला बुलढाणाकर जे आहे एकत्रित येत आहेत आणि सरकारला हा जो विरोध आहे त्या ठिकाणी दाखवून देणार आहे. माझं आपल्या माध्यमातून समस्त आंबेडकरी जनतेला या 59 जाती समूहाला विनंती आहे की हे आपलं सामाजिक ऐक्य अबाधित टाकण्यासाठी आणि राजकीय घाट थांबवण्यासाठी आपली न भूतो न भविष्यती आपली जी काही सॉलिडेरिटी आहे, आपली जी काही एकता आहे, अभेद्य एकता या ठिकाणी दाखवून द्या. या निमित्तानं मी सगळ्यांना आवाहन करतो. नक्कीच. तर हे होते आमदार सिद्धार्थ खरात, जो जंतर मंतर वरती जे आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं, त्यांच्यावरती जो लाठीचार्ज झाला त्याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती आमदार खरात यांनी केली आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, मेहकर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.